न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर। प्रबोधन केंद्राचे संस्थापक आहेत मुक्ताई विश्व सेवा प्रतिष्ठानचे आणि आज त्यांनी आपल्या बरोबर आपल्या गायन वादन क्लासच्या मुलांसाठी 100 पुस्तिका ते सप्रेम भेट म्हणून घेऊन आलेले आहेत। त्याबद्दल त्यांचं एका टाळ्यावरून स्वागत करूया आणि नेहमीप्रमाणे विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला लगेच सुरुवात करावी। संपुदे अंधार सागा उद्या कासतारे नजारेल्या पाहते ते वाहुदे आनंद वारे जागे आम्ही सृष्टी राखी होऊ दे माणूस जागा मार्ग सारे स्वच्छ व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा मार्ग सारे स्वच्छ व्हावे आणि म्हणजे ही साफ व्हावी ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा प्रचाराचे सर्व गुरुदेव आणि तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर भेटुलेचा मनपूर्वक नमस्कार। मुलांनो अंतर बघा जो माणूस पायाने जातो तो ठराविक अंतर गाठतो। तुम्ही कशाने जाताय? जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो। म्हणून थोड्या अंतरामध्ये थोडं तरी पायाप्रमाणे डोक्याने चालायला शिकवणार आहे। डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरून जीवनामध्ये तुमच्या प्रत्येक चांगला मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आला आहे। मुलांनो आमच्या 70 पेक्षा सरांची 35ची पिढी हुशार आहे। 35 पेक्षा तुमची 12ची 17ची पिढी हुशार आहे। पण भानगड काय झाले जरा जास्तच हुशार आहे। ते चांगलं एक तर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही पोहोचला तरी तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही। बघा 700 वर्षानंतरही आज प्रत्येक गावामध्ये भजन कीर्तन काकरा परपाठ हरिपाठ याच्यामध्ये संतांचे अभंग गायले जातात ते ताजे तवाने वाटतात। परंतु सांगा तुमच्या शाळेमध्ये 400-500 हरिपाठ देणार आहे। 2 अभंग कोणाची पूर्ण पाठ करतात? 2 अभंग पाठ 2 कविता पाठ नाही। मला अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे आयुष्यामध्ये ज्याचे 2 अभंग फक्त पाठ असतील त्याचं जीवन कधी भांगवणार नाही। हरिपाठामध्ये आमची किंमतचा अभंग आहे अवघाची संसार करणार 100 पुस्तकं देणार आहे। पण त्या मुलाला जो मुलगा 2 अभंग पाठ करेल वर्षामधून 4 वेळी असतात फक्त अवघाची संसार सुखाच्या करी आनंद घालण्याची ही लोक काय होते आता काय असतो अवघाची संसार म्हणजे कोणाचा संसार म्हटलंय कोणाचा म्हटलंय आपले बाबा म्हणजे गुरुज्ञाने म्हणतो का नाही विश्वाचा जगाचा संसार सुखाचा करील आणि आनंद घालण्याची लोक म्हणजे सगळीकडे आनंद निर्माण करेल। अभंगाचा एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो रक्षा तत्व परमार्थ त्याच्यामध्ये शिष्य असतात। तुमची पिढी गीता गाथा ज्ञानेश्वरी नवनाथ भागवत रामायण महाभारत मोठ्या ग्रंथांचं बनणार नाही परंतु छोटासा हरिपाठ आहे। छोटासा हरिपाठ आहे हरिपाठाचा 2 अभंग जर तुम्ही पाठ केले ना तुम्हाला अध्यात्म परमार्थ सगळीकडे प्रचार झालाय समजा हे विश्व हे जंगल आहे सगळीकडे वनवा पसरलाय तो वनवा जवळ चाललाय तो वनवा जवळ येऊन आतमध्ये बसलेले आहे आणि बाहेर खेळत आहे बाहेर खेळत आहे तो वनवा जवळ आलाय तो जवळ येत चाललाय एक पाण्यात जाणार आहे पण त्याच वेळेला त्या आतमधून एक वाघोबा येतो तो वाघोबा बघतो अरे पाणी बाहेर खेळतोय पाणी बागायचंय त्याच्यावर झडप घालणारे वाघोबा त्याच वेळेला बाजूच्या झाडावर एक शिकारी त्या पाळसावर नेम धरून बसलेला आहे त्याची शिकार जर केली तर माझं महिनाभराचं काम होईल। सगळीकडून संकट आहे वन वापरत आहे वाघोबा आलाय शिकारी आहे आणि मग मला सांगा ते हत्तीचं पाठ कसं वाचणार आहे
मी 2 प्रश्न विचारणार आहे, उत्तर मी माझ्याकडे पुस्तक आहे पत्रकार 5 एकांकिका ते मी देणार आहे. याचं उत्तर तुम्ही शेवटला द्यायचंय. पण तुम्ही पहिलं सांगितलं तुमची पिढी फार हुशार आहे, परंतु काय होतं बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं अरे मी गरीबाचा हे कमी हुशार हे लुकडा हे काळा हे मुंगळा हे कसा मोठा होणार याच्यासाठी शब्द वापरला. काळा तर मोठा होणार, काळ्यापेक्षा मुंगळा मोठा होणार. मला सांगा भारताच्या राष्ट्रपती काय नाव त्यांचं? काय नाव त्यांचं? द्रौपदी मुर्मू. त्यांचा कलर किती उद्या आहे? बोलाय का? रंगावर काय नसतं, तुमच्या दिसण्यावर काय नसतं, तुमच्या हातावर सगळं असतं. त्या कोणत्या जातीमध्ये जन्मल्या आदिवासी समाजातल्या द्रौपदी मुर्मू आपल्या वडिलांच्या आईवडिलांचं ते घर झालं आणि त्यांचे आईवडील मागे गेले. मनात आदिवासील्या शिकल्या, इतक्या डोकं वापरतात, इतकं परिश्रम घेतले शिकल्या, जसं कशा शिकलं त्यांनी मान लावून एक भजन होतं. तुम्ही नाव ऐकले का? मीराबाई, राणाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई नाव ऐकले का? एक मीराबाईचं भजन होतं, तर मागं म्हणाल का 2 ओळी? जैसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो हरी 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 गुण गाने लगी. का तो ह्या ओळी एकट्यासाठी म्हणायला लागल्या? का तो जैसी लागी लगन म्हणजे मिळवलेल्या श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड निर्माण झाली होती, गोडी निर्माण झाली होती. तशी गोडी त्या द्रौपदी मुर्मूला अभ्यासाची निर्माण झाली आणि तशीच गोडी तर तुम्हाला निर्माण झाली. आणि मेरा हो गई मगर म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी ही तल्लीन मग्न झाली होती. तर तसे तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला, मन लावून अभ्यास केला तर जगातली कोणती शक्ती चीन पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. मानव जीवनामध्ये 2 प्रकारे मोठा होत असतो. किती प्रकारे? एक शिकवून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, क्षणाला शिकायचं असतं. आणि सवरून म्हणजे सवरून सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य सदाचार संयम सुविचार संतांचे विचार प्रत्येक सुविचारामध्ये माणसाचे जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. सुविचार काही खरा हिंदीवर लिहिण्यासाठी नसतात. प्रत्येक धड्यामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो, प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी बोध घ्यायचा असतो. लहानपणी पहिलीला तुम्ही गोष्ट ऐकली, 2 लहान प्राण्यांची शर्यत लागते आणि त्याच्यामध्ये एक जिंकतो. कोण जिंकतो? कसा चपळ होता तरी कासव का जिंकला? का जिंकला? तो थांबला नाही, रोखला नाही, त्याला आळस आला नाही. मग या गोष्टीपासून तुम्ही काय बोध घ्यायचा? आयुष्यामध्ये थांबायचं नाही, आयुष्यामध्ये थांबायचं नाही. रोजच्या रोज ग्रहपाठ होमवर्क अभ्यास जर केला ना तर तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. मी तुम्हाला पहिलं सांगितलं तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो, कोणी रोखू शकत नाही. आता होणार नाही का? एखादा चीनचा सैनिक येईल, पाकिस्तानचा आतंकवादी आणि म्हणाले बाया घालू का गोळ्या? अभ्यास करून कलेक्टर होऊ नको, कॅप्टन होऊ नको असं कोणी म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. परंतु काही शत्रू आहेत आणि ते शत्रू कुठे बाहेर नाहीत, तुमच्या आतमध्ये दडलेत. कोणते शत्रू आहेत? कोणते कोणते? टिंबटिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू. कोणता? आळस, हुशार आहे, कंटाळा, बेफिकिरी. काय अभ्यास केला तर काय त्या थोडेसे लागतील. फळांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, फळांचे काय बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, हे पहिलं बाहेर काढा. ते शत्रू आळस, कंटाळा, बेफिकिरी बिलकुल बाहेर काढा. आणि त्यापेक्षा भयंकर, डेंजर, महाविघातक असे काही तुमचे दुश्मन आहेत. तुमचे दुश्मन आहे, शत्रू आहेत, पण ते तुम्हाला फार आवडतात. ते तुमचे ज्ञानी दुश्मन आहेत. जीवापेक्षाही प्रिय अभ्यास, गृहपाठ, होमवर्क सोडून रात्री 7 ते 7:30, 8 ते 8:30 तुम्ही त्याच्या पुढे पुढे बघत बसता आणि म्हणता तुझ्यात जीव रंगला. ते ज्ञानी दुश्मन आहेत काय तुमचे? काय होतं? अभ्यासाचा 2 तास 1 तास वेळ. एखादा पोरग काय होतं? अरे तुमचा एक ज्ञानी दुश्मन आहे, मोठी पोरायचा त्या दिवस पाटलाच्या बैलगाड्या मागे धावतात आणि पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा 15 सेकंड मध्ये जातो, पण यांच्या जिंदगीचा राडा होतो. माझा एका पुतण्या 80% मार्क होती 10वीला, तो त्याला गाड्याचा उडवणार सारखे गाड्याचे चॅनल, सारखे गाड्याचे व्हिडिओ आणि 12वीला तो फेल झाला. मग काय झाला? तुमचे काही शत्रू आहेत.
कोणते कोणते पहिला तो टीव्ही आला त्यानंतर आपली समाज व्यवस्था कुटुंब व्यवस्था सगळे घट्ट झाले नष्ट झाले. टीव्ही मधून काय शिकायचं जरता कारण बघा जीवनामध्ये तुमच्या 2 तास महत्वाचे असते. कोणते 2 तास सांगू का आत्ताचा 1 तास याच्यातला एक पॉझिटिव्ह चांगला विचार घेतला त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर तो तुमचा दुसरा तास. कोणता दुसरा तास? अजून तुम्ही 10 वर्षांनी 25-27 वाढ आणि मग त्यावेळी तुम्हाला वाटत समोर एखादी बाहुली असावी. तुमचा बाप एखादी बाहुली शोधून आली तुमच्या समोर उभी करेल आणि ब्राह्मण काका मोठा नारोळ देईल शुभमंगल. सावधान व्हा. मी तुमच्यासाठी करतोय सर मी या मुलांच्यासाठी करतोय. महाराष्ट्रात एक प्रोग्राम ठीक आहे गावो गावी प्रत्येक गावामध्ये 10 ते 15% मुलांना कान करून जातात बसा आणि कान करून ऐका. प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलं बिगर लग्नाचे आहेत. अशी कोणती आहेत? आता जी टेंडर मंगळ करतात अभ्यास करत नाहीत आपलं करिअर घडवत नाहीत किंवा सरांना मागं बोलतात वडिलांना मागं बोलतात कुणाची कदर करत नाही. आता तुम्हाला असं वाटतं पुढच्या वेळेला वाटेल अरे त्या वेळेला असं सांगत होते चांगला अभ्यास केला असता तर माझं करिअर झालं असतं. तर करिअर झालं तर त्याच मुलांची लग्न होतात जी मुलं टेंडर मंगळ करतात पाटलांच्या बैलगाड्या मागं पुढाऱ्यांच्या मागं फिरून जिंदगीचा राणा करतात. अशा प्रकार बेकार पोरं जे होतात त्यांची लग्न होत नाही. प्रत्येक गावामध्ये 12% एका वधूवर कोणत्या केंद्राचा सदस्य आहे. माझ्याकडे 20 बायोडाटे मुलींचे असतात एकच मुलाचा असतो. आणि मुलं कोणती होतात जे आता करिअर करत आहे म्हणून ही करिअर महत्वाचं आहे. शिक्षण आता तुम्हाला शिक्षणाची संधी जात आहे कारण आयुष्यामध्ये तुम्ही एखाद्याला काय होतं एखादी मुलगी 4 दिवस कामाच्या गावाला जाते मुलगा पाटलाच्या बैलगाड्यात मागे 4 दिवस बोंबलत मिळतं आणि पर्यायानं त्याचा पोषण अभ्यास पाठ होऊन मागे राहतो आणि ऑटोमॅटिक जिंदगीच्या शर्यतीमध्ये तो मुलगा मागे पडतो. म्हणून प्रत्येक क्षणाचा विचार केला पाहिजे. शिक्षण म्हणजे क्षणाला शिकायचं असतं. शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. शून्यातून विश्व सुतावरून स्वर्ग कुणी पाहिलाय? स्वर्ग कुणी पाहिलाय का? नाही ना. लोक केल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात पण शिकला समजलेला माणूस या पृथ्वीच्या नावावर स्वर्ग निर्माण करू शकतो एवढी ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि ही संधी एकदाच मिळते या बालवयात. तर आयुष्यातून करू शकत नाही त्याप्रमाणे आयुष्यातून शिक्षण पाहिलेला एखादा आठवडा एखादा दिवस एखादा तास सुद्धा आपण करू शकत नाही. एकदा काय झालं एका गावामध्ये रामनवमीचा दिवस होता. सरांनी सांगितलं रामायणावर मग मी रामाचा जन्म तिथला रावणाचा विभीषणाचा अभिषेक रावणाला तुम्ही मारला कसं मारला कोण सामान वापरला सगळं सांगितलं. आणि रामायणापासून खूप शिकायचं असतं. सगळे अभ्यास शिकायचं असतं. रामायण महाभारत याच्यापासून शिकायचं असतं. आपल्याला ते हातात ठेवायचं वाटत नाही. तुम्हाला वाटेल ज्या वेळेला दोन आपण आई पाठाची पाठ झाला ना रामायणाचा एक उदाहरण सांगतो. मी सरांनी सांगितलं रामायण सांगितलं मी एकच उदाहरण सांगितलं. एक माकड होतं ते लंकेत केलं झाडावर चढला हाताची अंगठी टाकली सीतामाईच्या हातात अंगठी पडली. तिनं वर पाहिल्यावर विचारलं आणि ज्या वेळेला जे माकडच्या रावणाच्या सैनिकांना पाहिलं ज्या वेळेला रावणाच्या सैनिकांनी ते माकड पाहिलं रावणाच्या सैनिकांनी माकडाला पकडलं आणि मग रावणाच्या पुढे हजर केलं. हे माकड त्या सीतामाईजवळ आलं होतं. हजर केल्यावर मी तुम्हाला ही गोष्ट का सांगतो माहिती रामायणातली तुम्हाला पुढे इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र किंवा कॉमर्सला गेल्यावर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी डेबिट क्रेडिट जमा खर्च किंवा बिझनेस मॅनेजमेंट BBA BCA बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी भांडवल कमीत कमी श्रमशक्ती वापरून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा प्रत्येक विषयामध्ये माकड रामायणाचं उदाहरण आहे. ते माकड त्याला पकडल्यावर कधी रावणाच्या समोर हजर केलं ते माकड काही सामान्य नव्हतं. रावणाचा सिंहासनावर बसला होता. त्या माकडानं आपलं शेपूट लांबवत हेटोळं घालून रावणाच्या डबल उंच पण वाटला. रावणानं वर पाहिलं अरे मटकट आपल्या शेपटाचा मास दाखवतोय काय त्याला मास दाखवतोय. आणि मग त्या रावणानं सांगितलं सैनिकाला काय चिंध्या गोळा करून आणला कपडे गोळा करून आणला त्यांनी ते शेपूट लांबवलं याच्या शेपटाचा मास मोडूया. आणि मग सगळ्यांनी शेपट साड्या करून आणल्या. लंकेतल्या सगळ्या साड्या गोळा करून आणल्या तरी त्या माकडाच्या हातवर शेपूट राहिलं. मुलींनो त्या वेळेला
तुमच्या घरातल्या कपाटामध्ये जेवढ्या साड्या होत्या ना तेवढ्या साड्या नव्हत्या. आता मी एक कार्टून बघितलं कोणत्या तरी याच्यामध्ये एक कार्टून पाहिलं. एका म्हातारीला 75व्या वर्षी असं वाटलं आपल्या लग्नाची साडी घालावा. तिनं कपाट उघडलं, ही साडी सगळ्यात खाली होती. तो चालू सगळ्यात खाली होता आणि मग तिनं तो चालू घालण्यासाठी तसा चालू ओढला. अख्खी कपडी तिच्यावर लोकांनी पडली. म्हातारी खाला. एवढ्या साड्या बैलांना कशाला साड्या मारवण्याची पण आमची साड्या खांडी मारल्यावर आणि साड्या कपाटामध्ये आणि म्हातारी खाला. आमचा समाज एकत्र केला. मग त्यावेळेला एवढ्या साड्या नव्हत्या, थोड्या साड्या होत्या, सगळ्या साड्या संपल्या. हातभर एवढं एक दोन साड्या लागत होत्या. मग कुठेतरी म्हणत झाले लंकेमध्ये अशोक नाव देखील आहे, तिची साडी घेऊन या. ते सैनिक त्याचे पळायला लागले. त्यावेळेला एका सैनिकाला आठवलं, एक सैनिक एक एवढ्या माथ्यावर त्यावेळेला त्या माकडानं शेपूट आपटून घेतलं. आणि तिथे माहिती भेटं मला व्हायला नको. शेपूट आपटून घेतलं आणि म्हणजे शेपूट कमी झाले. 10-15 राकेशची सगळ्या शेपटावर किल्ल्यावर होता आणि पेटवून द्या. आणि मग शेंडाने राकेट होतलं. 10-15 सैनिकांनी जागी शेपटाला आग लावली. आता ते माकड होतं आणि माकड काही सामान्य नव्हतं. आणि मग त्या माकडानं जसं शेपूट पेटवलं तसं उड्डाण केलं रावणाच्या वाड्यावर. सैनिकांच्या घरावर, त्याच्या हुड्यावर, त्याच्या बंगल्यावर, त्याच्या झोपड्यावर अर्ध्या तासामध्ये त्यानं आजची लंका भस्मसात केली. आता मला सांगा जमा खर्च बुककीपिंग कॉमर्सचा विषय आहे. किती जमाया बघला खर्च किती खर्च झाला जमा करण्याचा. एक युद्ध चालू आहे बघा. हे युद्ध कोणाकोणात चालू आहे आता. युद्ध कोणात चालू आहे. रशिया आणि युक्रेनचा. आणि किती खर्च झालाय माहितीये का तुम्हाला. आपल्या भारताची 15 वर्षाची अर्थव्यवस्था चालेल एवढा खर्च त्या युद्धामध्ये झालाय. अजून कुणाचा जे पराजय नाही. मग त्या माकडाचा किती खर्च झाला मला सांगा. इथे सांगा. साड्या कुणाच्या होत्या. राकेट कुणाचं, मातीस कुणाचं आणि पेट्रोल कुणाचं सगळं. म्हणजे 0 बजेट मध्ये कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी श्रमशक्ती कमीत कमी भांडवल कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त नफा. हे माकडाचं उदाहरण रामायणाचं सगळं सांगितलं. पुढे युद्ध झालं, रामरावणाचं युद्ध झालं आणि रामानं कोणता बाण वापरला, रामाला कसं मारलं सगळं सांगितलं. पण मी पाहिलं एक मागचं पोरगं ते लाल शर्टावालं त्याला मारत होतं. त्याचं लक्ष नव्हतं. मी त्याला विचारलं, रे बाळा रामाला कोणी मारलं रे. तुम्ही नाही मारलं. आता तू काय रावण काय तुला सापडणार. तुझं शाळेमध्ये लक्ष नसतं. मग त्यासाठी तुमचं लक्ष काय सध्या. काय लक्ष. टीव्ही मोबाईल. तुमचं लक्ष आहे शिक्षण. बघा त्यावेळेला असा एक गुरु शिष्याची जोडी होती. कोणती जोडी. अर्जुन आणि द्रोणाचार्य. अर्जुन सगळ्यात हुशार शिक्षक होत्या. रोज करायचा प्रॅक्टिस करायचा. आणि मग काय झालं 105 शिष्य द्रोणाचार्याचे. तो दुसरा दुर्योधन. त्या गुरुंना सगळं करायचा म्हणायचा गुरुदेव तुम्ही काय त्या अर्जुनाला चांगली मार्क देता, त्याला ग्रेड देता, त्याला चांगलं म्हणता, मला कधी शाबासकी देत नाही. त्यावेळेला द्रोणाचार्यांनी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दोघांना एका झाडा जाऊन यायला. पूर्ण सगळे विद्यार्थी सारखे असतात असं होतं का. एकाला शिकवतात अर्जुनाला शिकवत नाही. कोणाला कंटाळा आलाय का. फक्त असं होतं काय. एकाला शिकवतात दोघांच्या संख्येचं लेसन करण्यासाठी द्रोणाचार्यांनी दोघांना झाडा लावलेला. झाडावर प्रतिभाषण होता. दोघांनाही सांगितलं तुमच्याकडे असलेल्या धनुष्यातून अचूकपणे बाण मारून तुम्ही त्या पक्षाचा डोळा चेक करायचा आहे. फक्त बाण मारलं गोळीबार प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुला काय दिसतं. त्यावेळेला दुर्योधनानं पाहिलं आणि गुरुंना सांगितलं गुरुदेव मला त्या झाडाचा बंदा दिसतो, अंगार दिसतात, पण हाताना दिसतात, पक्षी बसला दिसतो. असं उत्तर देऊन त्याला बाण मारला. त्यातला बाण पुढे तरी ढगात गेला. त्यानंतर अर्जुनाला बोलवलं. अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतं, तुला काय दिसतं. त्यावेळेला अर्जुनानं पाहिलं आणि सांगितलं गुरुदेव मला फक्त त्या पक्षाचा काय दिसतो, त्या पक्षाचा डोळा दिसतो. त्याचं लक्ष होतं पक्षाचा डोळा, त्याचं दिसत होतं पक्षाचा डोळा. तसं तुमचं लक्ष आहे शिक्षण, पण तुमच्या त्या लक्षाऐवजी तुम्हाला दुसरा डोळा दिसतो. टीव्हीतला एखाद्याचा डोळा दिसतो, मोबाईल मध्ये डोळा दिसतो, किंवा पात्रांचा बैलगाड्यात दिसतो, किंवा
विजय पुढे डाळताना दिसतो आणि काय काय दारूच्या पाहुणा तर फार लवकर डोळा दिसतात ते याचं एवढं लक्षात कोणत्या मुलगीचा डोळा आपल्याला बोलतो आणि मग ते खुशीत म्हणतं बाबतीत तू माझ्याकडे मला आमदार झाल्या हा टाइम आहे तुला आमदार व्हायला आधी करिअर कर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो कलेक्टर होऊ शकतो डॉक्टर होऊ शकतो राष्ट्रपती होऊ शकतो मला सांगा एपीजे अब्दुल कलाम कोणत्या जातीचा होते अहो 6वी पर्यंत त्यांना खाण्याची पंचायत होती पण ते पेपर टाकले पेपर टाकता त्यांना लेख वाचता त्यांना द्यायला मिळाली प्रेरणा मिळाली आणि ते 1 नंबरचे संशोधक मिसाईल मॅन भारताचे पहिले राष्ट्रपती मिळाले त्यांनी इतके शोध लावले मग कोणत्या घरात जन्माला कोणत्या जाती जन्मला त्याच्या काय नसतं तुम्हाला एक दुसरं नाव सांगतो पीटी उषा नाव ऐकलंय का कोण होती डान्सर धावपटू होती बरोबर ती सरळ 2 वर्ष तिचा पदक 9 सेकंदावर फुगत होता पदक फुगत असताना ते रोज प्रॅक्टिस करायची 8 तापूर फाटा रोज 5 किलोमीटर तामिळनाडूचं तिचं गाव तिच्या गावापासून शेजारच्या गावापर्यंत जायचंय परत 5 किलोमीटर 10 किलोमीटर रोज सराव करायची 9 सेकंद फुगत नव्हते एका दिवशी काय झालं बघितलं सरकार सुरू नाही एका दिवशीच्या बातम्या झाला पलीकडल्या गावात गेली तिथून मार्ग कशी फिरली मार्ग फिरल्यावर त्या गावामध्ये कुत्र्याची कळवळ लागली होती आणि हे कुत्र तिच्या मागे पळालं बाकीची कुत्री त्या कुत्र्याच्या मागे पळाली तिला असं वाटलं त्या कुत्री माझ्या मागे लागली आणि त्या कुत्र्याच्या भ्यानं ती हुश्या गाठ पळाली मुंगाट पळाली 9 सेकंद सोडा 15 सेकंद सोडले आणि पहिल्या वर्षी भारताला आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक मिळालं कशामुळे जीवाच्या आकांक्षा म्हणजे मनापासून आणि जीवाच्या आकांक्षानं तसं तुमच्या मागे काय कुत्र लागणार नाही पण तुमच्या मनाने तुम्ही तुमची पिढी पालन करणार आहे माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाचा आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी भक्तांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा जगावर कसं या छत्रपती शिवरायांनी शिकवलं बरोबर कसं शेवटचे काय आहे ना जगावर कसं हे छत्रपती शिवरायांनी शिकवलं बरोबर कसं शंभूराजांनी शिकवलं आणि वाघावर कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं आता मला सांगा तुम्हाला कुठं शंभूराजासारखं म्हणायचं आहे शंभूराजांचं आयुष्य तुम्हाला असं वाटत असेल अरे आमच्या जीवनामध्ये अडचणी आमच्या जीवनामध्ये दुःख आमच्या जीवनामध्ये संकट शंभूराजांचं जीवन बघा जन्म झाला बाई माता सईबाईचं दूर केलं बाळंत रोगामुळं दुसऱ्या वर्षी सईबाईचं निधन झालं 9व्या वर्षापर्यंत आजीनं म्हणजे जिजामातेनं त्यांचा सांभाळ केला आणि मग त्यांना त्यांच्या आईच्या आठवण येऊ नये दुःखाची जाणीव होऊ नये म्हणून त्यांना इतकं ठेवलं तर त्यांना शस्त्रविद्या अंत्रविद्या सगळ्या भाषा सगळी शस्त्रविद्या 9व्या वर्षापर्यंत त्यांना 9 भाषा येत होत्या वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी 4 ग्रंथ लिहिले बुद्धवचनाचे ज्ञानेश्वरांनी वयाच्या 13व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली 16व्या वर्षी लिहून झाली याच वयामध्ये तुमच्या पोटामध्ये एखादा हरिपाठ वाचला एखादा अभंग वाचला 2 अभंग जर पाठ केले तर याच वयामध्ये तुमच्या डोक्यामध्ये घुसू शकतं पुढच्या वयामध्ये नाही बरेच वेळा मुलांना असं वाटतं अरे अध्यात्म परमात्मा देव भजन कीर्तन किंवा अभंग हे म्हातारपणी म्हणायचे असतात म्हातारपणी काय आठवतात का माझं 70 वय माझा एक अभंग पाठ होत नाही पहिले 50 तेवढे पण ह्याच वयामध्ये तुमच्या डोक्यामध्ये काय घुसू शकतं संभाजीराजांना 9व्या वर्षी औरंगजेबाकडे जामीन राहायला लागला भेट राजा जयसिंगाबरोबर जामीन राहायला लागला जामीन राजाच्या नंतर त्यांची हुशारी बघून तिथं त्यांना हत्ती देण्यात आला हत्ती दिल्याच्या नंतर तो एक जिगरखान होता त्यांची टिंगल करण्यासाठी मी विचारलं महाराजे शंभूराज आपको हाथी को दे दिया है लेकिन हमें बताओ आप ये हत्ती महाराष्ट्र में कैसे लेके जाएंगे त्यावेळेला संभाजीराजांना त्या वयामध्ये उत्तर दिलं काय उत्तर दिलं असेल राजाजी त्याला म्हटले खान साहब हम हाथी को लेके जाएंगे बैठ के कैसा भी लेके जाएंगे लेकिन हमें बताओ आप हमारे 23 म्हणजे 23 किले आप हमारे 23 किले ले लिए है महाराष्ट्र से वो आप आगरा और दिल्ली कैसे लेके आएंगे
हे उत्तर त्या वयात दिलं असे शंभूराजे होते. आणि वयाच्या 39व्या वर्षी, वयाच्या 32व्या वर्षी 39 दिवस वयाच्या 32व्या वर्षी त्या औरंगजेबानं त्यांना हाल हाल करून मारला. पडून वापरला त्याची समाधीतून पाहिजे असं त्या औरंगजेबाचं पुढे भारतामध्ये खळबळ सुद्धा नाही. पण आमच्या राजाचे प्रत्येक वर्षी जयंती पुण्यतिथी साजरी होते. आता मी तुम्हाला रामायण सांगत होतो. ठीक आहे, आता तुम्ही काय वाजवणार असाच विषय सांगतो. मुलीसाठी सांगतो आता फक्त. मुलांना सांगितलं तुमचं करिअर, तुमचं 25-27 वर्ष शुभ व्हायचं असेल आजचा 14वा. मुलीसाठी फक्त एक विषय सांगतो. तुमचा दुसरा जाणी दुश्मन मोबाईल. आता आमच्या शेजारी एक 10वीला मुलगी होती, तेव्हा मोबाईलचं एवढं याड एवढा नाच, त्या गोधडीत मोबाईल घेऊन जाऊ पाहिजे. आई वडील घरी काम करून सुटलेले गोधडीत मोबाईल. आणि एक दिवस काय झालं, ती शाळेत निघाली. शाळेत पण त्याला एवढा हातात मोबाईल. हे गाणं होतं बघा, त्या कोणता फेमस पिक्चर. हातात निघाली आणि तिकडं पोहोचण्यासाठी निघाली शाळेत. याला शाळेत निघाली आणि चालता चालता मोबाईल हातात घेतला. मग त्या पिक्चर मध्ये गाणं होतं ते काय, चालता बोलता मोबाईलच्या हातात, झोपेतही सपनातही हे बोलायच्या पण शाळेत निघाली मोबाईलच्या नादात. आई म्हणजे काय शाळा नाही का. आणि मग सगळी म्हणते आमचं बाया यायला इतकं यायला नको. मोबाईल चांगला आहे, 50% चांगल्यासाठी वापर करा. 99.99% लोक गरीब होत चालले. फक्त 9 होत चालले. प्रत्येकाला 4 मोबाईल आहे. 1000-2000 लाईटचं बिल येतं. 1000 रुपये लाईटचं बिल आलं. आमचा बाप लाईट चार्ज जातो. आणि तो साहेब 1000 रुपये बिल 2 बघता एवढं कसं. एका घरामध्ये 2000-4000 बघताना आम्हाला काही दुःख वाटत नाही. फक्त 5-8 लोक श्रीमंत होत चालले. कोणते कोणते, एअरटेल, अंबानी, अदानी, आयडिया, वोडाफोन. काय आयडिया काढली त्यांनी, काय आयडिया काढली त्यांनी. एक वायर खाऊन दिली आणि आता जिओ. बोलिनो तुमच्या जीवनातला पहिले मोबाईल मुळे 25% ऍक्सिडेंट. मोबाईल आल्यावर 25% ऍक्सिडेंट झाले. माझ्या एका ड्रायव्हरला मी मोबाईल दिला, नवीन लग्न झालं होतं. आणि जसा मोबाईल दिला, बायकोचा फोन आला, मला तुला गाडी गेली, तू वाचला. 25% ऍक्सिडेंट मोबाईल मुळे झाले पहिले. आता 25% मुलांच्या जीवनामध्ये ऍक्सिडेंट. मला वाटतं 8वी ते 12वीच्या मुलांसाठी सांगतो. उद्या तुम्ही कॉलेजला जाल, पुण्याला जाल, वाघोलीला जाल. आपल्या मुलींना फसवण्यासाठी कॉलेजच्या बाहेर एक जमात बसलेली आहे. तिथं आमच्या मुली शिक्षण सांगतात. आमचा बाप त्यांना साधा 500 रुपयाचा एक पेरणे फाट्याची सत्य घटना सांगतो आणि सांगतो. पेरणे फाट्याची एक 95% मार्क असलेली मुलगी वाघोलीच्या कॉलेजला गेली आणि कॉलेजच्या बाहेर त्याला 500 रुपयाचा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी टपरीवर जायची. टपरीवर गेल्यावर प्रत्येक कॉलेजच्या बाहेर आपल्या भारतीय संस्कृती व्यक्त करण्यासाठी आतंकवादी देशातले लव जिहादच्या नावाखाली 2-2 ठिकाणी टपऱ्या टाकून देतात. तिथे कंट्रोल होतात. त्या कंट्रोलला चांगले 20-25,000 खर्च देतात. पुढे गाडी देतात, अप टू डेट कपडे देतात. आणि मग हे पोरगी त्यांना कोणती तरी फसवायची. तिकडे भारत देशामध्ये बाहेर फसवायची, तिकडे नेऊन विकायची. 25 ते 30 लाख रुपये मिळतात. पेरणे फाट्याची मुलगी तिथे गेली. मुलगी हुशार होती, टॅलेंटेड होती, पण सारी बोली दिसायला वाटली. आणि मग त्यानं घेतलं, अरे या मुलीला आपण फसवू शकतो. तिला त्यानं बोलण्याचा प्रयत्न केला त्या मुलानं. अरे तू एवढी हुशार, एवढी टॅलेंटेड, एवढी हँडसम, ब्रिलियंट, देखणी एवढी तू, आणि एवढा 500 रुपयाचा तू हलका मोबाईल वापरतेस. ही मुलगी म्हटली, माझ्या बापाची ऐपत नाही. माझ्या बापाने मला दिलाय, मला इनफ आहे, मला पुरेसा आहे. परंतु तो मुलगा मला आणि जग पुढे चाललंय. तुझ्यासारख्या हँडसम, देखण्या, ब्रिलियंट, हुशार मुलीला कसला मोबाईल पाहिजे, अँड्रॉइड. ती म्हटली माझ्या बापाची ऐपत नाही, माझ्या बापाची ऐपत नाही. म्हटल्यावर तो म्हटला मी घेतो ना म्हटल्यावर तिच्या मनात चलबिचल झाली, व्हायबल झाली. सीता वनवासात होती. मला सांगा, सीता वनवासात असल्यावर तीन सकाळच्या वेळी खाली पाहिलं आम्हाला म्हणे प्रभू अन्नाच्या कातडी देतोय हवे. आता मला सांगा, त्या जंगलामध्ये सकाळच्या वेळेला स्नान संध्या करून केस मोकळे सोडून बसले असताना तिच्या मनामध्ये अन्नाच्या कातड्याच्या चोळीचा मोह का व्हावा? त्या गरज होती का? अख्खं रामायण तिथून पलटी झालं. तिच्या जीवनात महाभारत झालं. त्या मुलीला त्या सीतेप्रमाणे मोह उत्पन्न झाला. आणि मग ती म्हणजे नको पण तुझ्या बरोबर पुण्याला यायचं म्हटलं मला भीती वाटते. आणि मग तो म्हटला, भीती कशाची? सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही का?
सोनूचा भरोसा नव्हता, मुलींना सोनीचा भरोसा नव्हता, सोनीचा विश्वास नव्हता, पण तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला, चलबिचल झाले आणि मग तिच्या मनाने शेवटी ती तिच्या बरोबर गेली. आता मी थोडक्यात सांगतो, त्याने 20,000 घेऊन गेला, मला भेटते नाही ते सांगा का, 20,000 घेऊन गेला, 18,000चा मोबाईल घेतला, तर शेवटची गोष्ट सांगतो. कारण काय आहे, येत्या 1 तासामध्ये तुमची बॅटरी इतकी फुल चार्जिंग व्हायला पाहिजे, कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार आहे. म्हणजे हे त्या ठिकाणी गेला 20,000 18,000चा मोबाईल घेतला, किती उरले? आता मुलगी पुण्याला गेली म्हणजे तिला वडापाव थोडं खायला जाणार होता, 5 स्टार हॉटेलमध्ये गेला, 1,800 रुपये बिल आलं, किती उरले? किती? आता यायला 80 रुपये लागत होते. पुण्यावरनं मोबाईल घेतला, तिथून यायला 80 रुपये बसला लागत होते. त्याने त्याला व्हायचं का नाही, त्याने त्या मुली पुढे अजून भाव काढला, साठी काढून त्याला म्हणला आईस्क्रीम खाओगी, ती पण म्हणली हा हा, हो मारले, 180 रुपये गेले. आता किती उरले? यायला किती लागत होते? मग प्रश्नचिन्ह होतं मनामध्ये, चेहऱ्यावर दाखवता येत नव्हतं, लोक अंतःकरणामध्ये प्रश्नचिन्ह होतं, परंतु त्याला वेगळाच काव होता, त्याचा वेगळाच काव होता. त्या मुलीला दाखवता येत नव्हतं, पायऱ्या उतरता उतरता, पायऱ्या उतरता उतरता मनामध्ये प्रश्नचिन्ह घेऊन पायऱ्या उतरत असताना त्याच्याच वयाचा हिंदारलेल्या केसाचा एक तरुण समोर आला आणि हात पुढे केला, म्हणला साहेब 20 रुपये देणार साहेब, 20 रुपये देणार. तो म्हणला 20 रुपये का क्या करेगा? तो म्हणला कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. तो हिरो म्हणतो काय मुलीला, एक राहिला भिकारीने भी गर्लफ्रेंड बनाया, तेव्हा तो भिकारी म्हणतो पैसा नाही, गर्लफ्रेंडने भिकारी बनाया. टोटल 15 ते 35 ची पिढी मोबाईलच्या अति वापरामुळे भिकारी होत आली. पण तो मग त्याला उधार करण्याचा होता, 20 रुपये उरले होते, कोणी पुढे कमीपणा कसा घेणार, मग त्याला आयटी मध्ये करण्याचा अवतार आणून 20 रुपयाची नोट काढली, अशी फडकवली, त्याच्या हातामध्ये दिली. त्या मुलीला म्हटला तू फोन करून येतो, पैशाचे अरेंजमेंट करतो, आणि मग त्या मुलीला बाहेर जवळ थांबवलं. तो गेट जवळ गेला, त्या हॉटेलच्या गेट जवळ त्याला फोन लावला, हॅलो मुलगी लाया हो, 5 लाख रुपये रेडी लागले ना. त्याच वेळेला त्या मुलीच्या नशिबानं पेरण्या पाट्याचा पोलीस पाटील गेट मधून एंट्री करत होता. त्याने त्याचा बोलणं ऐकलं, मुलगी लाया हो, 5 लाख रुपये रेडी आहेत. मुलगी आता येसली कोणती मुलगी, कोणत्या कोंबडीची 5 लाख किंमत आहे, त्याला काही कळले ना. परंतु जाऊ दे म्हणून तो आपला आतमध्ये कसा गेला, आणि आतमध्ये गेल्यावर त्याने गेटच्या दरवाजाच्या पायऱ्याजवळ घोटमाळणारी ती मुलगी पाहिली. त्या मुलीला, गरीबाच्या मुलीला विचारलं, तू इथं कशी आहे, तू इथं कशी आहे म्हणजे त्या मुलीनं भीत त्या गेट मधल्या मुलाकडे हात केला, आणि मग त्या पाटलाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, अरे मुलगी म्हणजे मुलगी कोंबडी नाही, मुलगी म्हणजे ही मुलगी त्याला बसून चालवले. आणि मग त्याला त्या मुलीचा हात धरला, त्याच्याकडे जसा जायला लागला तसा तो पोरगा माणसं जवळ येतात म्हणल्या तो 9च्या स्पीडने पळाला. 2016 पासून त्या कॉलेजच्या बाहेरची टपरी बंद आहे. तुमचं वय आलं असतं, बऱ्याच वेळा तुम्ही पुण्याला जाल, पण मग तिथं तुम्हाला असे बरेच हिरो भेटतील. आणि ते काय त्या एका पिक्चर मध्ये एक डायलॉग मारलाय, त्या काय नाव तिचा अर्चिका मिरची, ती मग ती मराठी सांगू इंग्लिश मध्ये सांगू असा एक शब्द भाषा वापरते. एखादा तुम्हाला ते वाक्य वापरते, मी जुनागड वामे पण म्हणाले 2 शब्दात काय वाक्य दे, ऐकायू ना, काय रे ऐकायू. एखादा तिथे गेलं तुम्हाला म्हणाल ऐकायू, तेव्हा त्याला म्हणायचं तुझी आय माझ्या बापाकडे घेऊन ये, आणि मग आपण ठरवू. आपल्या राष्ट्रातल्या लहान भोळ्या बाबऱ्या मुली पासून आतंकवादी देशात, म्हणून मुलींचं वय आलेलं असतं, परिणामाची कल्पना नसते, त्यांच्या ठोकळा खात्रा पुढे नसतो, आणि आमच्या मुली अशा प्रकारे फसवल्या जातात. एखादी 1 वर्ष 6 महिन्याच्या ओळख झालेला मुलगा त्याची भुरळ पाडतो, ती पोलीस स्टेशनला 45 वर्ष पत्रकारिता करतो. एक मुलगी 6वीची मुलगी पळून गेली, तिचा बाप पोलीस स्टेशन मध्ये रडून त्यांना अख्खं पटांगण ओळख केलं होतं. त्या बापानं तुम्हाला लहान पासून तुमचा उच्च घटकांना बालवाडी, अंगणवाडी, हायस्कूल, प्राथमिक शिक्षण घडवण्यासाठी 20 वर्षे लागली. त्या बापाच्या मानेला खाली भरावा लागेल, असे आयुष्यामध्ये वागू नका. तुमचा बाप काही तुम्हाला खड्ड्यात सोडणार नाही, तुमचा बाप काही तुम्हाला खड्ड्यात सोडणार नाही. तुम्हाला मी चांगला वेळ
म्हणजे बदलावून घ्या. मी फक्त तुम्हाला एवढं सांगतो, तो शब्द किती डेंजर आहे. तो इंग्लिश मध्ये साधा शब्द आहे. तो एक पिक्चर फेमस झाला होता. त्या पिक्चर मध्ये त्या दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता. जातीपाती, उच्च नीच, गरीब श्रीमंत भेदभाव, समधर्म समभावाची शिकवण द्यायची होती. पण त्या गीतकारानं अशी पिक्चर लिहिली आणि त्या संगीतकारानं असं संगीत वाजवलं आणि ते संगीत ऐकून, ती गाणी ऐकून आमच्या पोरी नाचायला लागल्या. करमाळा साईडच्या 100-200 पोरी त्या गीताच्या तालावर नाचत म्हणून गेल्या. ठाण्यानगर काळजामध्ये. आणि काय झालं जी, तो पिक्चर आल्याच्या नंतर, आणि मुलींनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, 15 दिवसामध्ये 99% पार्सल रिटर्न आली. कारण एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज स्वीकारत नाही. नरकापेक्षाही वाईट अवस्था होते. मला सांगा, त्या पिक्चर मधलं फक्त 2-3 दिवसांनी थोडक्यात 5 मिनिटात सांगतो शेवटचा सीन काय झाला त्या पिक्चर मध्ये. काय शेवट झाला बघितलाय का तुम्ही? बघितलंय शेवट काय झाला? त्या मुलाचा काय गुन्हा होता? रक्त आलेल्या पावलाचा आईचा निरागस प्रयत्न, आईची प्रेत, आईवडिलांची प्रेत बघून निरागस चेहऱ्यानं रडवेलं बाहेर जात होतं. त्या पावलाच्या रक्ताच्या ठसे उमटताना आपल्याला वेदना झाल्या. त्या मुलाचा काय गुन्हा होता तोही जाऊ द्या. एका मोठ्याची मुलगी होते. काय तिचं नाव? अर्चिका मिरची. बरेच पैसे बँकमध्ये भरले, पळाले. बरोबर पाहिलं ना? पळाल्याच्या नंतर ते पैसेही असेच मध्ये गेले. कारण त्यांना परत माग आले आणि मग पोलीस स्टेशनला गेले. मग बंदी कुठे बाहेर पाडला, पैसे संपले. परत तिकडे गेले तरी ते पळून गेले. कारण त्यांचं ते जबर होतं. काय ते मराठी सांगू का इंग्लिश मध्ये सांगू, तिथं वाटते की काय जबर होतं. आणि मग ते पळाल्याच्या नंतर काहीतरी मोडलं, तेही पैसे संपले. रात्रीच्या 1:30-2 वाजता एका बाकड्यावर दोघे बसले होते. झोपी गेले एकमेकांच्या मानेवर. विश्वासानं मान टाकून दोघे झोपी गेले होते. आणि त्यावेळेला कोण आलं मला काय आलं? त्यावेळेला एक वारी 5 आमच्यासारखे 7-8 वारकरी आले आणि त्यांनी पाहिलं, अरे ही निरागस बालकनीचे का बरं झोपलेली आहे? त्यांना राहण्याची व्यवस्था नाही का? जेवणाची व्यवस्था? आमच्याकडे चढा स्तंभ असतो. त्यांना उठवलं आणि त्यांना उठवलं म्हणजे चला फक्त आमच्या दिंडीमध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणा, माऊली माऊली म्हणा, ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणा, एवढं म्हणा. राहण्याची व्यवस्था असते, सगळं असतं. आणि मग त्यांना उठवलं आणि ते विठ्ठल विठ्ठल करत पंढरपूर. असंच होतं ना मुलींना? काय होतं? गुंड आले. बरोबर माहिती बघितलाय. 5-7 गुंड आले. 2 गुंडांनी त्या परिसराच्या कोपऱ्यामध्ये नेलं आणि बाकीचे 2-4 गुंड त्या अर्चीला दोन्ही हाताला धरून बहुसन्मानानं एका कोपऱ्यामध्ये नेऊन शाल, श्रीफळ, नारळ, पुष्पहार देऊन तिचा सन्मान करणार होते. काय करणार होते? आणि मला सांगा, मग रामायणामध्ये ती लक्ष्मण रेषा आहे. ती लक्ष्मण रेषा प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये असते. ती लक्ष्मण रेषा ओलांडली तर जीवनातलं रामायणाऐवजी वेगळंच महाभारत करतं. त्यावेळेला बघा, तुम्हाला पुढचा सीन सांगतो. त्यावेळेला त्यांना आरडाओरडा ऐकून ते ढेरिंगबाज अक्का आली. एक ढेरिंगबाज अक्का लाडका हातामध्ये घेऊन आली आणि मोठ्याने काहीतरी काहीतरी बोलली. त्यांना दम दिला. आणि दम दिल्यावर ते पळाले. तुमच्या माहितीसाठी सांगतो मुलांनो, रामायणामध्ये शोभायला कोणीतरी येत होतं. त्या रामायणामध्ये ज्यावेळेला सीतेला पळवली त्यावेळेला एक जटायू नावाच्या पक्षानं रावणाशी झुंज दिली, वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु या समाजामध्ये आजकाल एखाद्या मुलीला एखाद्या मुलानं गुंडानं पळवली तर तो जटायू सोडा, मोठा पुढारीची आत्ता जर सोडा, मोठा पुढारी पहिलवान बोका सुद्धा मध्ये पडत नाही. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. जाऊ द्या, तिच्या पुढला प्रसंग. त्याच्यानंतर त्याचा वाद झाला. एक दिवस ती आली म्हणली, चल तुझ्या आवडीचा पिक्चर लागलाय. एक शेवटचा प्रसंग सांगतो की त्या दोघांमध्ये भांडण झाली. ती आली त्याला म्हटले, दर वर्षात तुझ्या आवडीचा पिक्चर लागलाय. तो म्हणत जातो. ती गेली, पिक्चर करून आली. बरोबर पाहिलं, त्याचं डोकं भडकलं. दोघा भांडण झाले. हॉटेलमध्ये गेली. हॉटेल वेटरच्या समोर त्यांच्या भांडणामध्ये त्याने ठोकायला लावला. पाहिलं ठोकायला लावलं. ठोकायला लावल्यानंतर वेटरने हवाला बाहेर काढलं. पुढे पाहायला लागली. आजच्या मागे बोलतोय. तो म्हणतो थांब, थांब. तो म्हणला की थांब, मला नाही, मला तुझ्याशी बोलायचंय. ती म्हणजे मला नाही बोलायचं. तो म्हणला मला तुझी केस येते. तो ती म्हणली मला तुझी घाण वाटते. तो ती म्हटली मी झक मारली. तो म्हणला बरी मारली. मग मला सांगा मुलींनो, 4 दिवसापूर्वी
4 दिवसापूर्वी ती मुलगी म्हणत होती त्याला मराठी सांगू का इंग्लिश मध्ये सांगू, ते इंग्लिश मध्ये नेमकं काय होतं काय नसतं मुलींना. मला सांगा पळून गेल्यावर किती वेळा खिदळली? एक दिवस, दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं जीवनाचं रामायण महाभारत. तुला हिट करत नाही का? ते पोस्टर कशाला आणलं? म्हणजे ते इंग्लिश मधलं खरं काय नसतं. ती पळाली काय बघायचं म्हणून पळाली, रोड नुसत्या पलीकडे गेली, गाडीत बसली, पुढल्या स्टॉपला गाडी थांबले, मध्ये फोन झाला होता आणि फोन झाल्याच्या नंतर तिच्या फोन मध्ये त्याला कळलं होतं तिचा आमचा देवाचा बाप. ती पळून गेल्यामुळं त्याची बदनामी झाल्यामुळं कसं बेभान झालाय, गावात समाजाची इज्जत गेली, तो बेभान झालाय. घरी आली तर त्याला कापून टाकेल आणि मग तिला प्रश्न पडला आता जायचं तर कुठं जायचं, आता याच्या कोण निघून आले, या समाजामध्ये जायचं कुठं. अशा वेळेला गाडी थांबलेली असताना खिडकीमधून तिने डोकावलं. त्यावेळेला एक भिकारी हात भीक मागत होती. मुलींना मला सांगा मी पाहिलं नसतो तो ती भिकारीने हात केला आणि त्या भिकारणीकडे पाहून त्या भिकारणीच्या चेहऱ्यामध्ये त्या आरतीला कोणाचा चेहरा दिसला? स्वतःचा चेहरा दिसला. जिल्हा केसाचा स्वतःचा चेहरा त्या भिकारीमध्ये दिसला. अरे भिकारीच्या मागे तर तिचा भिकारी आहे नवरा, पण मी एकटी तरुण मुलगी आता घरी जाऊ शकत नाही, याच्याकडे निघून आले आणि याच्याकडे निघून आले. आता जायचं तर कुठं? या लांडग्यांच्या जगामध्ये माझी पुत्र तोड होईल हा विचार तिने केला. खाली उतरली, मागे आली, तोपर्यंत हा फाशी घ्यायला लढत होता, तिच्या नावाला गळ काढत होता आणि ती पळत आली धर्माच्या जसा उघडला दोघांनी एकमेकाला पाहिलं आणि मग त्यानं मोठ्याने हांबरला बोलला आजचे. आणि मग जी बेटी माझी ना ते मराठीत होते. खरं प्रेम मजबुरी तर तुमचे आई वडील काय तुम्हाला खड्ड्यात बघणार नाही, पण कोणत्याही मुलींना आयुष्यात लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. तुमच्या शरीरी बदल होत असतात. वयाची एक पहिली मन होती 16 वर्ष 10वीची मुलगी 16 वर्षाची. मुलींना 10वीचं वर्ग एक गाणं होतं 16 वर्ष धोक्याचं. ते धोक्याचं नसतं. तुम्हाला सगळं कळतं, तुमची पिढी हुशार आहे, ते धोक्याचं नसतं. फक्त रस्ता खळग्याचा आहे, सगळीकडे वणवा पसरला आहे, भडका उडला आहे, आग लागली आहे. आणि या आगीमध्ये ते पाळस म्हणजे तुम्ही कसे वाचणार आहात, या आगीमध्ये तुम्ही कसे वाचणार आहात. आणि मग ज्या वेळेला एकमेकाला मिठी मारली आणि मग त्यांचं मराठीतलं प्रेम सुरू झालं. मुलींना एवढं सांगतो मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला असेल की आग लागली, भडका उडालाय, ती हागणी म्हणजे आतमध्ये जी हागणी आहे ना ती हागणी म्हणजे तुमची आई, ती टीव्ही मध्ये व्यस्त आहे. आणि जे पाळस म्हणजे तुम्ही बाहेर वाट्यावर बसून मोबाईल मध्ये मस्त आहे. आणि मग मला सांगा हा भडका उडाला आहे, हा तुम्ही कसे वाचणार आहे, ते पाळस कसं वाचणार आहे? त्या प्रश्नाचं उत्तर कोणी सांगू शकते उठून? बघा द्या, वेळ संपलेला आहे. मी सांगतो तुम्हाला अर्धा प्रश्न अर्ध उत्तर सांगतो. ते वाचणार आहे, कसं वाचणार आहे? सोसाट्याचा वारा सुटतो, वारा घोंगावर येतो, विजांचा कडकडाट होतो, कडकडाट झाल्यावर आकाशातून पाऊस सुरू होतो, वणवा विजतो. वणवा विजल्याच्या नंतर ज्यावेळेला विजांचा कडकडाट होतो त्यावेळेला तो शिकारी आहे ना बाण मारत असतो. तो शिकारी ज्यावेळी बाण मारत असतो, वाघोबा धडक घालत असतो ना, त्याचा त्या शिकाऱ्याचा हात फायबर होतो. तो बाण त्या मुलाला लागण्याच्या ऐवजी वाघोबाला लागतो. बाणाला वाघोबा मरून पडतो, विजाचा कडकडाट होतो, ती वीज त्या शिकाऱ्यावर पडते आणि पावसामुळं अख्खी आग विजते. ते मुलगा वाचतं, ते मुलगा म्हणजे तुम्ही. आता मला हे सांगा की आग म्हणजे कोणती आग? तो शिकारी कोणता? तो वाघोबा कोणता? ते पाळस म्हणजे तुम्ही, हरणी म्हणजे तुमची आई आतमध्ये कामात किंवा टीव्ही मध्ये व्यस्त आहे, तुम्ही मोबाईल घेऊन बाहेर दरवाजात खेळताय आणि ही सगळी गुण आग आलेली आहे. ही आग म्हणजे बचाव द्या. उत्तर तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला परमार्थाचा वारा सुटेल, परमार्थाचा वारा सुसाट सुटेल, अध्यात्माच्या विजांचा कडकडाट होईल आणि संस्काराचा पाऊस तुमच्या पिढीवर ज्या वेळेला पडेल ना त्याच वेळेला तुमची पिढी वाचणार आहे. नाहीतर मोबाईल टीव्ही सगळ्या चक्रवात अनेक प्रकारचे प्रभाव आहे, त्याच्याची पिढी भस्मसात होणार आहे. म्हणून सावधान व्हा. तुमचे जे आणि दुश्मन आहेत ना त्याच्यापासून दूर राहा. आपला वेळ संपलेला आहे. मला सांगा आता एक प्रश्न विचारतो. छत्रपती शिवरायांच्या 2 सुना आणि मुलांची नाव कोण सांगते? पटकन वरून सांगायचं आणि त्याच्यानंतर मी दुसरा प्रश्न विचारणार आहे. पटकन या एक जण. त्याला मी पुस्तक देणार आहे. माझ्याकडे एक पुस्तक आहे 5 एकांकिका पत्रकार. कारण तुमची पिढी फार हुशार आहे. आणि हा मी तुम्हाला सांगितलं आहे हा वणवा कोणता?
हा वनवा कोणता म्हणाल तर हा वनवास आहे अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार अनेक प्रकारे सगळ्या बाजूनं तुमच्या जवळ येत चाललाय. तो वाघोबा कोणता तर तो वाघोबा म्हणजे तुम्हाला फसवण्यासाठी टपलेला एखादा बोका किंवा मुलांना वाईट प्रकार शिकवणारा एखादा व्यसनी माणूस त्या मुलांना जर व्यसनाला लावलं तर माझी आयुष्यभराची सोय होईल. तो वाघोबा आणि तो शिकार कोणती तर अनेक व्यसन आहेत बघा. अंमली पदार्थ, गांजा, चरस, दारू सगळे हे शिकारी वाघोबा हा वनवा. याच्यात तुम्ही भस्मसात होऊ नये म्हणून माझा प्रयत्न बस नाही का कुणाला इथे येऊन सांग पटकन. बस सांग सांग सांग. हाताला बाई असतो बाई आणि मुलांची नावं बरं यावरती याच्यासाठी एक टाळा वाजवा. बरं आता बरं माझं एक दुसरा पुस्तक मुलांसाठी. आता मुलीने उत्तर दिलं. मी 2 पुस्तकं देणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा प्रश्न बरं का. आता जो मी तुम्हाला पिक्चरची थोडी स्टोरी सांगितली 5 मिनिटात त्या पिक्चरचा हिरो आणि त्याच्या 2 मित्राची नावं पटकन आहे. आपला वेळ संपून जाईल परवडला हे पटकन आहे पटकन आहे सांग आणि पटकन आहे पटकन मित्रांची आणि हिरोची अरे मी तेहतीस कोटी देव हे पुस्तक देणारे कविता संघ नारावळींना देवडीना कोणत्या देवा विद्या मंदिराचं 733 कोटी देवा पटकन पटकन दो वेळ लागतात. बरं बरं पटकन बरं काय आपल्याकडे सांगा काय सांगा वरच्या लागल्या मग बरं याच्यासाठी आधा काय होता आधा प्रश्न हा बरं आता याला घ्या तो बांधणी याला येतात म्हणजे तुम्हाला येते बरोबर. याला येते म्हणजे सगळ्यांना येतात. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. एका प्रश्नाचं उत्तर द्या. आजचा प्रश्न होता आपल्याला ज्याने शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली मुलींना त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि विद्येविना वती गेली वतीविना नीती गेली नीतीविना वित्त गेले वित्ताविना सूत्र खचले अवघे अनंत या विद्येने झाले. त्या विद्येचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानसपुत्राचं नाव काय. तुला लंगड्या माहिती परस्या माहिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना आलेली त्यांनी शिक्षणाची संधी. मग सर ही खरी बिमारी आहे. खरी बिमारी आहे जे गरजेचं आहे त्या पिढीला माहित नाही. खाली पाठी हे का पाठ करा दोघं म्हणजे नंतर तुला देतो. जे गरजेचं आहे ना तर ते येणार सर सर म्हणजे जे गरजेचं आहे ती पिढी डोक्यामध्ये घेत नाही. जे गरजेचं आहे ते तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ करा. तुमचा दिवस कधी भंग होणार नाही. एक 38 नंबरचा अभंग अवघ्याची संसार सुखाचा करीना व्यापक स्वरूपाचा अर्थ तुम्हाला नाही कळला. स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे एवढं जरी कळलं तरी फार झालं. आणि दुसरा हरिपाठाच्या बाहेरचा अभंग आहे. सावता महाराजाचा अभंग आहे. काना मुळा भाजी अवघी विकाय माझे लकुंडची कोथंबरी अवघा झाला माझा हरी होत नाडी विहीर दोरी अवघी रचनी बंदरे. सावता म्हणे केला मला विठ्ठलबाई सावता महाराजांचं गाव पंढरपूरच्या जवळ होतं. त्यांनी आपला देव कामातच पाहिला. पंढरपूरला गेले नाही. तुमचा देव कशात आहे टाळ्या वाजवण्यात म्हणजे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून तुमचा देव अभ्यासामध्ये आहे. मला जाणीव आहे होऊ लागले. तुमचा शिक्षकाचा देव शिकवण्यात आहे. तुमचा देव अभ्यासात आहे. पण आयुष्यामध्ये शिकायचं डिग्र्या कमी पडतील जगायचं आयुष्य कमी पडेल. आता इतका आनंद कमी पडेल. करुणाचे कमनाची वाचा भाषा निघून पडेल. पण तुम्हाला इतका करा प्रयत्न इतका करा विठ्ठलाला परमेश्वराला या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल. देणं भागत पडेल. जय हिंद जय महाराष्ट्र. त्यांचा 85 वाढदिवस आणि त्या निमित्तानं आपल्या विद्यालयामध्ये श्री हरोबा ज्ञानेश्वर गणगुले ते पत्रकारितेचं काम करतात आणि चांगल्या विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी आपला प्रयत्न
विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. चांगल्या गुणदोषावर चर्चा करत विद्यार्थ्यांना चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं हे त्यांनी आपल्या समाजातून प्रकटपणे मांडलेलं आहे. हे झाले आणि आमच्या मुलांना चांगल्या प्रकारचं समुपदेशन केलेलं आहे. चांगल्या प्रकारचा संस्कार, चांगल्या प्रकारची शिस्त आपल्यामध्ये उत्पन्न व्हावी म्हणून त्यांचा एक प्रकारचा एक मानस आहे. तर त्यांनी इथे येऊन महत्वाचा वेळ दिलेला आहे त्याबद्दल आपल्या विद्यार्थ्याच्या वतीनं इथे हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि इथं आल्याबद्दल आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील जगताप सर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. काल तिथं येऊन त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी विनंती करतो. विशेषतः त्यांचे एक विशेष कौतुक असं करायचंय की त्यांनी आपल्या मुलांच्यासाठी 100 हरिपाठाची पुस्तकं आपल्याला भेट दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचं विद्यालयाच्या आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या काव्यवाणीमध्ये एक संस्कारूपी शिदोरी आपल्याला प्रकट केलेली आहे. त्याबद्दल पुन्हा त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. आपल्या विद्यालयातील माडिक विद्यार्थी तिने जे काही 2 प्रश्नांची उत्तर अगदी समर्पक दिलेली आहेत ते पुस्तक देऊन त्या विद्यार्थ्यांना सन्मानित करतील. या ठिकाणी पत्रकार त्यांचं एक युट्यूबचं चॅनल आहे. एक 15 दिवसानंतर ते आपल्या विद्यालयामध्ये येणार आहेत. आपल्या विद्यालयाचा परिपाठ आणि आपल्या विद्यालयातील अभंग याचं ते युट्यूबवर व्हिडिओ चित्रीकरण करून ते पाठवणार आहेत. त्यामुळं